हॅलो स्टुडंट्स, कलेक्शन ऑफ इंग्लिश टेक्स्ट म्हणजे काय? तर इथे तुम्हाला भरपूर असे इंग्लिशचे टेक्स्ट आलेले आहेत आणि याचा नेमका अर्थ काय ते आपण आता इथे समजून घेणार आहोत. तर तुम्ही जर बघाल ना, तर तुम्हाला पान क्रमांक 50 वरती तुम्हाला वेगवेगळे प्रकारचे इंग्लिश भाषेतील काही मजकूर दिसतील. आता याचा नेमका अर्थ काय आहे, याचा कसं आपण उत्तरं लिहायची, सगळं मी इथे सांगणार आहे. तर पटापट चॅनलला सबस्क्राईब करा. पहिला आहे अ तिकीट फॉर अ शो. तर हे जे इंग्लिशमध्ये आहे, हे चित्र कशाचं आहे तर शोचं आहे. हे एक डान्स फेस्टिवलचं तिकीट आहे आणि यामध्ये कार्यक्रमाचा दिवस, वेळ, स्थळ आणि प्रवेश शुल्क दिलेली आहे. सो तिकीट फॉर अ शो अशा प्रकारची तिकीटं तुम्ही पाहिली पण असतील. पुढे आहे अ बिल. तर हे बिल आहे महावीर स्टोअरचं. ते महावीर स्टोअर या दुकानाने दिलेलं बिल आहे आणि यात पेन, इरेझर, शार्पनर, वह्या आणि अलार्म घड्याळ यांची संख्या, किंमत आणि एकूण रक्कम दिली आहे. मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओला पहाच, परंतु पटकन या व्हिडिओला सबस्क्राईब पण करा या चॅनलला. आता तिसरी इमेज आहे किंवा चित्र आहे ते रिसिप्टचं आहे. रिसिप्ट म्हणजे काय? बघा, ही महाराष्ट्र लायब्ररीनं दिलेली पावती आहे. यात ग्राहकाचं नाव, रक्कम, रुपये 2320 आणि दिनांक आणि स्वाक्षरी केलेली आहे. पुढे एक ॲडव्हर्टिजमेंट म्हणजे ही जाहिरात आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, जाहिरातीच्या आधी का लावलंय? तर हे आर्टिकल आहे म्हणजे उपपद आहे. आता इथे ए हा स्वर म्हणजे वॉवेल असल्यामुळे इथे हे वापरलं आहे. तर ही वस्त्र एम्पोरियम या दुकानाची जाहिरात आहे. यात एक्झिबिशन कम सेलची माहिती, दिवस, वेळ, सवलत 10% ते 50% आणि विशेष ऑफर्स दिले आहेत. आता हे कार्टूनचं चित्र आहे. तुम्हाला आवडत असेल ना कार्टून, तर ही स्ट्रिप आहे. या कॉमिक स्ट्रिपमध्ये एक मुलगी आणि तिचा कुत्रा आहे. ती कुत्र्याला काही करायला सांगते, पण शेवटी ती स्वतःच पडते आणि शेवटी कुत्रा म्हणतो, सी हाऊ इझी इट इज, यू ट्राय. किती सोपं होतं आणि तू आता प्रयत्न कर, असं तो मुलगा म्हणतो. आता याच्या पुढे आपल्याला दिसतं की इथे पुढच्या पान क्रमांकावरती काही इमेजेस आहेत. तर पहिली आहे पझल. पझल म्हणजे काय? कोडं. तर इथे हे शब्दकोडाचा प्रकार आहे. इथे तुम्हाला अक्षरांना जोडून दर पायरीला शब्द तयार करायचा आहे. उदाहरणार्थ ही, हर, हिअर, देअर, टॉप, स्टॉप, बिझी, बस वगैरे. तुम्ही जर हे शब्द या गोलांमध्ये टाकले ना, तर तुमचा पझल सुटेल. आता विद्यार्थ्यांचा शब्द भांडार वाढवण्यासाठी हे केलेलं आहे. आता ही म्हणजे काय? तो. हर म्हणजे तिच्यासाठी वापरतात. हिअर म्हणजे इथे. देअर म्हणजे तिथे. टॉप म्हणजे वरती. स्टॉप म्हणजे थांबा. बिझी म्हणजे व्यस्त आहे. बस वाहनाचा प्रकार आहे आणि हे तर आर्टिकल आहे. आता पुढे इथे द क्लेवर टर्टल नावाची गोष्ट आहे. खूप छान गोष्ट आहे. आता या गोष्टी आपण वाचूयात, ठीक आहे. वन्स सम विलेजर्स कॉट अ टर्टल इन द फील्ड अँड टूक हिम टू देअर चीफ. म्हणजे काही गावकऱ्यांना तिथे एकदा एक कासव सापडतं शेतामध्ये आणि ते त्या कासवाला पकडतात आणि त्यांचा जो प्रमुख असतो, जसं सरपंच असतो ना गावाचा, जसं प्रमुखाला ते देतात. यू मस्ट पनिश दिस थिप. आणि ह्या चोराला तुम्ही शिक्षा द्या, ते असं त्या प्रमुखाला म्हणतात. ओ नो सेड द टर्टल. टर्टल म्हणतात, अरे काय हे, मी काय चोरी केली आहे? प्लीज डोंट थ्रो मी बॅक इन द रिव्हर. तो म्हणतो, मी काही नाही केलंय, पण तुम्ही काही करा, काही शिक्षा द्या, पण मला नदीत फेकायची शिक्षा देऊ नका. यू मे हँग मी. तुम्ही मला फाशी द्या. विप मी. तुम्ही मला पार घुसळून टाका. बर्न मी, जाळून टाका. और पुश मी फ्रॉम क्लिफ. किंवा कड्यांवरनं ढकलून पण टाका. बट प्लीज प्लीज व्हॉट एव्हर यू डू, तुम्हाला जे करायचं ते करा. डोंट थ्रो मी बॅक इन द रिव्हर. पण त्या नदीत मात्र मला फेकू नका. थ्रो हिम बॅक इन द रिव्हर. ह्या कासवाला नदीतच फेका. द चीफ ऑर्डर्ड. त्या प्रमुखाने अशी आज्ञा केली. द विलेजर थ्रू द टर्टल इन द रिव्हर. मग काय, जे कासवाला नको होतं तेच गावकरी करतात आणि त्याला फेकून देतात नदीमध्ये. द टर्टल लाफ्ड अँड स्वॅम अवे मेरिली. तर ते टर्टल हसत हसत पोहतं. मेरिली म्हणजे आनंदाने पोहत जातं, कारण ते हुशार असतं. त्याला माहिती होतं की आपल्याला नदीत फेकलं तरच आपण वाचू शकतो. आता गावकऱ्यांनी एका कासवाला चोर समजून त्याला शिक्षा द्यायचं ठरवलं. कासवाने हुशारीने सांगितले, मला काही शिक्षा द्या, पण नदीत फेकू नका. गावकऱ्यांनी तेच केलं आणि कासव पाण्यात पोहत पळाला. म्हणजे कासवाने हुशारीने स्वतःला वाचवलं. अगदी छोटासा अर्थ. आता हा प्राइस टॅग आहे.
बनी ब्राऊन सॉफ्ट टॉयज. ते म्हणजे एखाद्या वस्तूला लावलेला प्राइस टॅग, उदाहरणार्थ दुकानी खेळण्याला लावलेला दर. आता इथे तुम्ही तर अनेक वेळा असे प्राइस टॅग बघत असाल ना. आणि हे रॅपर आहे. डेली स्वीट्सचा रॅपर दाखवलाय. हे पॅकेटचे कव्हर कसे दिसते याचा नमुना. आता ग्रीझिली बेअर ही कविता आहे बरं का. If you ever meet a grizzly bear, if you ever meet a grizzly bear, you must never ask him where he's going or what he's doing. For if you ever dare to stop a grizzly bear, you will never meet another grizzly bear. मेरी हंटर ऑस्ट्रिन यांची कविता आहे. म्हणजे काय, या कवितेचा अर्थ काय. जर कधी तुम्हाला ग्रिझली बेअर दिसला तर त्याला त्याच्या घरी कुठे जातो असा प्रश्न कधी विचारू नका. त्याचा रस्ता अडवू नका. नाहीतर तुम्हाला दुसरा बेअर पुन्हा पाहायला मिळणार नाही. कारण तो बेअरच तुम्हाला खाऊन टाकेल, मारून टाकेल. अर्थ काय की जंगली प्राण्यांपासून लांब राहा आणि ते चांगलं असतं. पुढे आपल्याला दिसतं की सीएम विजिट सायन्स फेअर ॲट नगर. तिथे काय, मुख्यमंत्री नगर येथे आयोजित विज्ञान प्रदर्शनाला भेट देतात. पुढे 2 इंज्युअर्ड इन रोड ॲक्सिडेंट नियर चाकण, म्हणजे चाकण जवळील रस्ते अपघातात 2 जण जखमी. थर्ड, लोहगाव स्टुडंट बॅग्स रामानुजन प्राइज, म्हणजे लोणीकंद किंवा लोहगाव येथील विद्यार्थ्यांनी रामानुजन पुरस्कार जिंकला. आणि हा गणितातील खूप मोठा पुरस्कार आहे. वर्ल्ड कप 2015 न्यूझीलंड बीट स्कॉटलंड बाय 3 विकेट्स, म्हणजे वर्ल्ड कप 2015 न्यूझीलंडने स्कॉटलंडवर 3 विकेटने विजय मिळवला. छान होतं की नाही. बघा तुम्हाला आवडला की नाही आणि धडा समजला ना. तर हा धडा तुमच्यासाठी सादर केला मी, म्हणजे सपना टीचर हिने. आणि आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा पटापट आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.